हे पॅडकॉर्पचं मॅन्युअल सीड पेरणी यंत्र भारतातील अत्यंत प्रगत कृषी यंत्रांपैकी हे एक यंत्र. यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत होते आणि त्यांच्या उत्पादनातही वाढ होते. हँड पुश सीडर मशीन वापरून आपल्या शेतामध्ये भरपूर प्रकारच्या बिया आपण पेरू शकता. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया पॅडक्रॉप मॅन्युअल सीडर मशीन विषयी संपूर्ण माहिती. या व्हिडिओमध्ये आपण याला मॅन्युअल पद्धतीने कशा प्रकारे फिट करता येईल याविषयी आपण बघून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम आपण मॅन्युअल सीडर मशीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दिलेले क्लॅम्प खोलून घेऊया. कारण आपल्याला सर्वप्रथम ढकलण्यासाठी 2 दंडू लागणार आहे, ते त्याच्या सोबत दिलेले आहे. दोन्ही बाजूचे स्क्रू लूज करून हा दंडू त्यामध्ये फिट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला ढकलायला सोपं जाईल. आणि त्यानंतर बियाण्यावरती माती झाकण्यासाठी आपण रोलर वापरणार आहोत. हे रोलर 2 स्क्रूच्या मदतीने आपण त्यासोबत जॉईंट करून घ्यायचे आहे. रोलर लावल्यामुळे बियाणे उघडे राहणार नाही. उघडे राहिलेले बियाणे ते सुद्धा झाकल्या जाईल आणि परिणामी आपले नुकसान सुद्धा होणार नाही. त्यानंतर या रोलरला टेन्शन देण्यासाठी किंवा आवडून राहण्यासाठी कंपनीने 2 स्प्रिंग दिलेल्या आहे. त्या स्प्रिंग सुद्धा आपण टाईट करून द्यायची आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे 2 दंडू असल्यामुळे या 2 दंडूला एकत्र जोडण्यासाठी हे 2 क्लॅम्प दिलेले आहे. हे प्लास्टिकचे क्लॅम्प दोन्ही दंडूला एकत्र जोडण्याचं काम आणि मॅन्युअली ऑपरेट करण्याचं काम या दंडूमुळे केलं जातं. अशा प्रकारे आपण स्क्रू टाईट झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या 2 मुठी लावून घ्यायची आहे. या मुठीमुळे आपल्याला ढकलण्यासाठी सोपं जाईल. अशा प्रकारे आपली सर्वप्रथम झालेली आहे. मित्रांनो, जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो, आता आपल्याला 2 बियाण्यातील अंतर कमी जास्त करायचं आहे. टीथवरती दिलेले कवर बाहेर काढून आपल्याला 2 बियाण्यातील अंतर कमी जास्त करता येतंय. त्यासाठी ड्रमवरती दिलेले कवर सर्व आपल्याला बाहेर काढायचे आहे. एका स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ते आपण सर्व हटून घेऊया. ज्या ठिकाणी तुम्हाला 2 ॲरो दिसेल, म्हणजे डिसेंबल पॉईंट ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणचा सर्वप्रथम आपल्याला 2 स्क्रू काढून घ्यायचे आहे. हे 2 स्क्रू दोन्ही बाजूला लागलेले असते, म्हणून 4ही स्क्रू आपण रिमूव्ह करून घ्यायची आहे. आणि तोच टीथ निघणार आहे ज्या ठिकाणी डिसेंबल पॉईंट लिहिलेला आहे. अशा प्रकारे ड्रमवरचे सर्व टीथ एक एक करून आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला 2 बियाण्यातील अंतर कमी जास्त करता येईल. कंपनीची फिटिंग हे मित्रांनो 5.5 इंचाची असते. आपण सर्वच्या सर्व टीथ काढून घेतल्यानंतर डिसेंबल पॉईंट ज्या ठिकाणी असतो तिथून हे सगळं रिमूव्ह होणार आहे. आता असेंबल पॉईंट ज्या ठिकाणी दिलेला आहे, हे बघा, या ठिकाणी असेंबल पॉईंट लिहिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 स्क्रू असेंबल पॉईंटच्या ठिकाणी 2 स्क्रू फिट करून घ्यायचे आहे, जेणेकरून ड्रमवर मागे पुढं ते फिरणार नाही. एक टीथ टाकल्यानंतर एक प्लेट टाकायची आहे. 9 नंबरची प्लेट टाकल्यानंतर 2 टीथ मधील अंतर हे 9 इंच होणार आहे. तर अशा प्रकारे 8 टीथ टाकल्यानंतर 9 नंबरची प्लेट आपल्याला सोबत टाकायची आहे, म्हणजे 2 दात्यातील अंतर किंवा 2 बियाण्यातील अंतर आपल्याला 9 इंच करता येईल. अशा प्रकारे ड्रमवरती सर्व दाते आणि सर्व प्लेट्स एका ठिकाणी लावून द्यायची आहे. ज्या ठिकाणून तुम्हाला डिसेंबल पॉईंट लिहिलेला होता त्याच ठिकाणी आता हा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने शेवटचा दात फिट करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी डिसेंबल पॉईंट लिहिलेला असतो त्याच डायरेक्शननी आपण हे सगळं काढत असतो. आता हे सर्वच्या सर्व कवर लावून घ्या, म्हणजे 2 बियाण्यातील अंतर हे 9 इंच झालेलं आहे. 9 इंच तुम्हाला अंतर ज्या बियाण्यासाठी वापरायचं आहे त्या बियाण्यासाठी तुम्हाला 9 इंच वापरता येतं. यानंतर आपण बघणार आहोत डाई कशा प्रकारे बदली करायची आहे. वरचे कवर काढून सर्वच्या सर्व डाई आपण बाहेर काढून घ्यायची आहे. हे टाकते वेळेस आणि काढते वेळेस अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज दोन्ही प्रकारचे ॲरो त्यावरती दिलेले आहे. डाई टाकते वेळेस चंद्रकोर सोबत टाकायचे विसरू नका, कारण चंद्रकोर हे बियाणे लटकू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही सर्वच्या सर्व डाई टाकल्यानंतर अँटी क्लॉकवाईज फिरून लॉक करून घ्या. त्यानंतर बियाणे टाकायचे कुठले हे ठरवून आपण बियाण्यानुसार डाय बदली करत असतो.
जर आपल्याला कापसाचे बियाणे लावायचे आहे तर सर्वात छोटे छिद्रवाली डाय आपण त्यामध्ये टाकतो. त्यानंतर जर आपल्याला भाजीपाला बियाणे लावायचे आहे तर भाजीपाले बियाणे लावण्यासाठी एक छोटी प्लेट ब्रशच्या साईडला लावून घ्यायची आहे आणि सर्वात मोठी डाय बिना चंद्र असलेली त्यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून भाजीपाल्या बियाणं सुरळीतपणे आपल्याला टोकन करता येतं. सर्व प्रकारच्या डाई टाकल्यानंतर अँटी क्लॉकवाईज फिरून लॉक करून घ्या. मित्रांनो, धन्यवाद.